स्वामी समर्थ मंडळी, स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या न्यू ब्लॉगमध्ये. मंडळी, आज आहे मंगळवार आणि आज मी सुट्टी घेतली आहे. माझ्या मिस्टरांचं एक पार्सल आहे, ते गोव्यामध्ये येणार आहे आणि ते आणायला आता मला जायचं आहे. त्याच्यासाठी मी आता चालले आहे गोव्यामध्ये. आहे तो आता भाकरी खातोय, पण तू जाऊन येते. हा, सगळी भाकरी खा. बघ किती आहेत बघ, आणि बघ कसं काय ते दुपारी जेवायला पाहिजे. पप्पा गेले पुढे. इथून मला गाडी काढता येत नाही खालती, म्हणजे काढता येते पण पप्पा मला देत नाही, म्हणून पप्पाच नेहमी खालती काढून देतात गाडी. पेट्रोल भरते. हे काय सुटे घेतले? नाही ना, चला येते. हा, चला निघूया. हा, पडलंय ऊन, पाऊस नाहीये. मंडळी, मिस्टरांचं पार्सल तर माझं घेऊन झालेलं आहे आणि आता मी जाणार आहे घरी. पण त्याच्या आधी मला वाटत हा झुडिओ दिसला, तर मला असं वाटलं की जाऊन यावं, म्हणून बघून येते काय मला काही आवडतंय का. त्यांच्याकडे खूप काय काय आहे, पण मला काही आवडण्यासारखं आहे का ते एकदा मला बघायचं आहे. मंडळी, झुडिओमध्ये खूप छान छान कपडे आहेत. मी पण थोडीफार शॉपिंग केली आणि काय केली ते तुम्हाला दाखवीन. पण तुम्हाला कोणाला यायचं असेल तर तुम्ही येऊ शकता. खूप छान छान आहे कपडे. मधलं चप्पलचं कलेक्शन मला हे आवडले आहेत, पण हे पावसाळी नाही आहे, ते मी घेणारच. माझ्या मापाचे पण नाही, मोठेच आहेत सगळे. हिल्स वगैरे, मी हिल्स नाही वापरत, त्यामुळे मी त्या साईडला जातच नाही. ते मला जमतं तेच मी करते. शूज वगैरे कोण तुम्ही घेणार असाल तर घेऊ शकता, छान छान आहेत सगळं इथे. बॅग्स आहेत. बॅगच्या साईडला पण जाणार नाही. आसाममधून येतानाच मिस्टरांनी बॅग घेऊन दिली आहे मला एक, आणि ती आठवण आली की मी वापरते, नाहीतर वापरतच नाही, त्यामुळे ते सुद्धा नको. मंडळी, माझी शॉपिंग झालेली आहे झुडिओमधली. आज मी मनसोक्त शॉपिंग केली आणि फर्स्ट टाईम असं एकटीने येऊन केली आहे, नाही तर माझ्यासोबत कोण ना कोणतरी असतं. तर आता झाली आहे शॉपिंग, तर आता जाऊया घरी. ते कपडे घातले मस्त मध्ये. डायनासोर? हो, डायनासोर आहे, डायनासोर आहे. मस्त ना रे, भारी भारी. हो हो, बघ दिसता. हो, हिरो मध्ये एकदम. बाबू फेमस आहे व्हिडिओ मध्ये. बाबू व्हिडिओ कसले करतो बघितला ना रे बाबू? मस्त मस्त, एकदम फेमस आहे. हो मंडळी, आता आज मी सुट्टीवरती होते आणि तरी पण माझ्या एका कामासाठी मला भेरशीला जावं लागलं. तर आता मी घरी आले, दिवा वगैरे लावला आणि आता आम्ही जेवण करणार. आणि आम्ही तर सगळीजण अशी बसलो आहे. तर सगळेजण चहा पित आहेत आणि इथे मला भेटण्यासाठी कोणतरी आलेलं आहे आज. सगळ्यात लहान भाऊ आहे आमचं, शेंडेफळ. मी आली आहे, त्याला कळलं म्हणून त्याचा क्लास सुटल्यावर तो मला भेटायला आला आहे. आणि त्याच्यासाठी म्हणून त्याला सांगितलं थांब आपण मस्तपैकी चहा करूया. लहानपणी खूप छान दिसायचा हा मुलगा, आणि आता उन्हात खेळून खेळून याने आपली हालत काय करून ठेवली आहे. तर आम्ही आता मस्तपैकी गरम गरम चहा पितो आहे सगळीजण.
मंडळी आज मंगळवार आहे आणि आज माझा उपवास असतो. तर आज मी बनवणार आहे भेंडीची भाजी आणि आज पण यायला उशीर झाला, माझं काम होतं म्हणून. तर आता लवकर लवकर जेवण करते, मला भूक लागली आहे. डाळ वगैरे मी लावून घेतली आहे आणि इकडे भाऊ आला आहे माझा, काकांचा मुलगा. आज सगळेच भाऊ येत आहेत भेटायला. भाकरी खाल्ली नाही तरी खरं उत्तर द्यायचं. प्रथमेशने की हे नाही, व्हिडिओ मध्ये येणार. हा बघा कसं खेक असतो ते दुसऱ्यांवर ते. मग तू भाकरी खाल्ली नाहीस ना, मग भाकरी आता उद्या कमी भाजणार तुला. आज तांदळाची भाकरी होती तरी पण कशाला खाल्ली नाही? काय होतं? म्हणून भाकरी खायची नाही. हे कुठचं आहे? त्याचं नावी नाही म्हणतो ना तू. त्याचं गुड्डू भाई आहे, तो गावी गेला. गुड्डू भाईकडे तो काय आता तो ते तो उसका आहे ना, वो लंबू वाला, तो गेले, ते गेले सुट्टी आहे. गेले नाही ते शुक्रवार कापू आले. खूप केस वाढले ह्याचे. कसे दाट एकदम केस ना, ते वेगळे वाटतात. प्रथमेश उद्या भाकरी नाही, माझ्या मनातून उतरलं. भावासाठी मी आता बेगी बेगी भाजली सकाळी. मशीन लावायला पाहिजे ना रे बाबू. देणार रे मी माझ्या भावाला. असं करीन का? असं टाकाटाक करायची नाही अन्नाची, कळलं प्रथमेश? सर्दीने जाम झालं म्हणून असं खायचं नाही. असं हे होतं भाजी आवडीची नव्हती ते सांग ना. कोमच्यांची होती तरी पण खाल्ल्या नाही. अरे तेवढीच खाल्ली, अख्खी भाकरी त्याने तशीच ठेवली. दुपारी त्याला सांगत होते मी भाकरी खा म्हणून, तेव्हा पण नाही खाल्ली. किंमत नाही. अरे देवा. झोपला तेव्हा त्याला बरं वाटलं. बोलण्यातल्या भाऊजीने फोन केला. भाऊजींना समजलं तू उपाशी आहेस, तेव्हा भाऊजी ओरडले असणार. बोलण्यातल्या भाऊजींना जेवलेला आवडतं. चल जेवायला वाढू. तर आता आम्ही इथे जेवतोय. भेंडीची भाजी, डाळ भात आणि एक माणूस आहे. तिखट लागलं बाबू. सगळं संपवलं ना पप्पा तर उद्या प्रथमेशसाठी गटारी करायची, नाहीतर नाही कॅन्सर. मला काही जास्त चिकन बिकन काय आवडत नाही. पप्पा पण माझे खात नाही. मग प्रथमेशला नको नको, फक्त राईसच आणलं तरी खूप झालं. नाही जेवला तर चिकन, नाहीतर काय नाही. गाडी नाही. हो मी जाते कुसगेवाडीला गाडी घेऊन. काय आता वाटत नाही, रोड केला आहे हो तसं. सगळं ताटातलं ज्यावेळी संपवणं त्याच वेळी चिकनचा प्लॅन होणार. तर मंडळी आता मी तुम्हाला दाखवणार आहे मी आज झुडिओमधून केलेली शॉपिंग. काय काय घेतलं, जास्त काही घेतलं नाही आहे मी, थोडंफारच घेतलं आहे ते तुम्हाला आता दाखवणार आहे. तर पहिल्यांदा हा टॉप घेतला आहे मी टी शर्टमध्ये, मला आवडला. तर हा एक टॉप घेतला. त्याच्यानंतर हा एक टॉप घेतला आहे मी, जीन्सवरचाच आहे. हे ना घातल्यानंतर ना खूप छान वाटतात. म्हणजे आता इथे लाईट कमी आहे त्याच्यामुळे मला माहीत नाही कसं दिसत आहे, पण मी ट्रायल रूममध्ये हे सगळे घालून बघितले आणि इतके छान वाटत होते, मला आवडले म्हणून मी घेतले. त्याच्यानंतर एक कुर्ती घेतली आहे मी, हे वाली. कलर बघा किती छान वाटतं. पप्पा हा बघा बरं वाटतं. तो नाही त्याने पाठवला नाही अजून मला, रिटर्नचं म्हणता ना तो. तर हा पण घालून बघितला, हा छान वाटतं. आणि एक जीन्स घेतली.
जीन्स लांब जाऊची नाही. नाही, ही घालून बघितली मी, ती बरोबर आहे. बरी आहे ना. हो हो. तर ही जीन्स घेतलेली आहे मी ना. ऑनलाईन जीन्स ऑर्डर केलेल्या ना तर सगळ्या अशा मोठ्याच येतात, मग घालून बघितलेलं बरं वाटतं म्हणून मी ही एक जीन्स घेतली आहे आणि घालून वगैरे बघितली आणि मला ती बरोबर वाटली. कारण अशा मी 2-3 वेळा जीन्सच्या बाबतीत मी फसलेली आहे पूर्ण, आणि मग त्या फुकट जातात. त्यामुळे मी मध्ये त्या जुन्या आहेत त्या बऱ्या होता दो, पण इथे म्हणून ठेवली. पण तिकडे मी ऑनलाईन ॲमेझॉनवरून मागवते ना वेगळीच, आणि येताना वेगळीच साईज येते, आणि जरी आली बरोबर साईज तरी ती होत नाही. त्यामुळे हे घालून वगैरे बघितलेलं चांगलं असतं त्याच्यामुळे. आणि अजून एक हे चप्पल मी घेतलं, मी तुम्हाला मग अशी दाखवत होते ते, आणि हे माझ्या साईजमध्ये मला भेटलं. जास्त हिल्स नाही आहेत, मी जास्त हिल्स वगैरे वापरत नाही, पण हे छान वाटलं मला म्हणून मी घालून वगैरे बघितलं आणि मी घेतलेला आहे. आणि एक छोटीशी वस्तू घेतली आहे, हा लिप बाम. मी तिथे गेले तेव्हा हा बिलिंग करताना मला दिसला आणि म्हणून मी हा घेतलेला आहे. तर अशी ही छोटीशी माझी शॉपिंग होती आजची. जास्त शॉपिंग करायला मजा कधी येते माहिती आहे, जेव्हा माझे मिस्टर माझ्यासोबत असतात तेव्हा त्याच्यासोबत मला शॉपिंग करायला खूप मजा येते. आणि आज मी एकटीच गेलेली होती, त्यामुळे मी थोडीफार केली आहे शॉपिंग. मला खूप दिवस करायचं असं वाटत होतं. आज तो दिवस आला आणि आज ते पूर्ण झालं. मिस्टरांमुळेच पूर्ण झालं. त्याचंच पार्सल एक होतं, ते मी आणायला गेले आणि वाटेत मला झुडिओ भेटला आणि मला असं वाटलं की जावंसं म्हणून मी गेली आणि करून आले शॉपिंग. तर अशी माझी शॉपिंग आहे. वाटेत येताना पाऊस होता आणि मी पिशवी डिक्कीमध्ये राहतच नव्हती, तर मी देवाला प्रे करत होती की पाऊस पडू नको, त्याने सगळं भिजणार असतं. आणि ही बॅगसुद्धा पेपर बॅग होती, त्याच्यामुळे अजूनच रिस्क वाटत होती. तर अशा पद्धतीने ही माझी आजची सगळी शॉपिंग आहे जी मी आता तुम्हाला दाखवली. तर आजचा ब्लॉग आहे तो आता मी इथेच एंड करते, कारण आता आम्ही झोपणार आहोत. उद्या माझी सुट्टी नाही आहे, उद्या कामाला नेहमीप्रमाणे मला जायचं आहे. तर सकाळी लवकर उठून, आणि इथे हेल्पला आई नाही आहे, त्यामुळे सकाळी लवकर उठायचं आहे. माझा टिफिन मला बनवायचा आहे. एका मुलासाठी नाश्ता करायचा आहे, जो नाश्ता अजिबात करत नाही. म्हणजे मी करून ठेवते आणि तो सगळं वेस्ट घालवतो, पण तरी पण तर मला करायचं आहे. तर ब्लॉग पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय.